तुम्हाला तर मोबाईल उभा करा. आज आम्ही सगळ्या महिला या गणेशपेठ मधून आलेलो आहेत आमच्या पाण्याची अडचण घेऊन. आमच्या गणेशपेठ मध्ये रोजच्या पाणी सोडलं जात नाहीये. 15-15 दिवसांनी 20-20 दिवसांनी पाणी सोडलं जाते. हे प्रॉब्लेम घेऊन आम्ही आज नगरपालिकेत आलेलो आहे. 4 वर्षापासून गणेशपेठला हा प्रॉब्लेमला फेस करावा लागतंय की पाणी इथे आम्हाला गणेशपेठ मध्ये सोडण्यात येत नाहीये. त्यामुळे हा मोर्चा घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही त्यांना फोन लावला तर ते आम्हाला व्यवस्थित उत्तरही देत नाही. पाईपलाईन फुटलेली आहे, आज सोडतो उद्या सोडतो आणि असं बोललं पाईपलाईन फुटली दुसऱ्याच दिवशी सकाळी पाणी 6 वाजता सोडतात. म्हणजे तुम्ही रात्रीतून पाईपलाईन जोडली का? मग त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्थित असे उत्तर देण्यात यावे आणि आमची पाण्याची जी काय सोय आहे ती लवकरात लवकर करण्यात यावी. बोर वगैरे सगळे आमच्या बोरांच्या आटून गेलेले, गल्लीतले हापशे आटून गेलेले. आम्हाला पाणी वेळेवर येत नाही. आलं तर पाणी बरंचसं पाणी वाया जातं आणि ज्या दिवशी पाणी येणार आहे त्या दिवशी अगोदर सांगण्याचं हे नाही. म्हणजे आज पाणी येणार आहे बा आणि नाही आलं तर किती 15-15-20 दिवस पाणी येत नाही. आणि आलं तर त्याचा टाइम नाही, टेबल नाही. आणि 2 तास काय आलं तर 10 मिनिटं नाही तर मग 2-2 तास आलं की दोन्ही नळाला पाणी नाही तर एकाही नळाला पाणी नाही. आज सकाळी नव्या नळाला पण पाणी आलं आणि जुन्या नळाला पण पाणी आलं. पूर्ण पाणी नालीमध्ये गेलं. असं नाही ना, पाणी वेळेवर सोडा तुम्ही. थोडं थोडं सोडा. त्या पाण्याचा काहीतरी टाइम टेबल ठेवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.